तर सकाळी उठलो, दाबून नाश्ता केला आणि आज फ्रान्सचं जे विजासाठी डॉक्युमेंट लागतात ते जमा केलं. नाहीतर सकाळी लवकर उठून बनीला जायचा होता सोडायला स्कूलला. तर आला बनी बसला ना 15-20 मिनटां पोचलो आम्ही कामोट्याला स्कूलला. तर काय गेला आतमध्ये ना जेव्हा गेला टाटा नाही रिटर्न येतो तर बाबा सूर्य काय भारीच होता. घरी आलो तर ब्राऊनी बोलतो मला पण हिंडाले. मग हिला एक नेली हिंडाला ना थोड्याला मला पार्सलवाल्याचा कॉल आला. तो घेतला पार्सल ना वरती मी जेवण वारून ठेवलेला. तर घेतला जेवण दाबून जेवलो. मी बरं नक्की बघू पार्सलमध्ये नीट सगळ्या गोष्टी आल्या का नाही. रेडी टू फूड मागवून ठेवलेलं मला ट्रॅव्हलिंगला लागतात. मग काय बरं ट्रॅव्हलिंगचं गॅजेट बघू देत नीट आहेत का नाही. हे चेस्ट माऊंट हे ट्रायपॉड वगैरे बघलं नाही. ही बघा ही लिस्ट आहे जी आपल्याला फ्रान्स विजासाठी लागणार आहे. मग गेलो जेरॉक्स करायला ना जेरॉक्स काढलाच मला वाटतं 1000 रुपये खर्च आला. किंवा माझा कवर लेटर तुमचा फ्रान्स विजा जो भेटणार आहे या कवर लेटरवर सगळा डिसाईड असते. तुम्ही त्यात मेन्शन केलं असते मी असं इकडून जाणार तिकडून जाणार आणि ट्रॅव्हल आयटनरी आहे माझी आणि फ्लाईट डमी तिकीट लावावं लागतो. तुम्ही लिस्टमध्ये बघितले असतात काय काय डॉक्युमेंट लागतात. नंतर मग ही बघा ही एवढं म्हणजे एक प्रकारे बुक जसे आपलं असतं ना तसे हे डॉक्युमेंट रेडी झालेले असतं. एक आज मला नेटचा पॉईंट करत होता तर मामानं बोलवला नाही इकडे एक कनेक्शन करून दिला. रोनीत आला तर बोलतं काहीतरी खायला जाऊ. मग काय गेलो इथं मोजोला पिझ्झा ना मागवला आम्ही यो टिक्का मागवला. नंतर मग बिर्याणी ऑर्डर केली. हायली रिकमेंडेड आहे खरंच कारण तर खायला जा इकडे. रोनीत बोलतं लई भारी लागतं. नंतर मग चोको लावा आला खाला ना पोट झाला मारासाठी टाईट. नंतर मग चाललो घरी. बरं उद्या लवकर जायचं आहे आपल्याला ॲम्बेसीला व्हिजिट करायला. घरी गेलो ब्राउनीला जरा बाहेर फिरायला काढली. हे लवकरच झोपायचं आहे कारण की सकाळी उठून जायचं आपल्याला